राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. साहेब, जर सत्यता सांगायला गेली तर पहिल्या दिवसापासूनचा एव्हिडन्स जो घटनाक्रम आहे तो आपल्याला सांगायला लागेल. एक घटनेच्या 2 दिवस अगोदरच्या रात्री एका रात्रीमध्ये लागाचा घाट जो आपल्या इथून 5-6 किलोमीटर आहे, त्या लागाच्या घाटामध्ये आपली एक गाडी येत होती मालवाहू, आणि तिचा ड्रायव्हर तो अपंग आहे, पायाने थोडासा एक अपंग आहे. तो सुतार समाजाचा आहे, त्याची मिसेस भिल्ल समाजाची आहे. आणि त्या ठिकाणी ते 10 ते 15 जणांचं टोळकं त्या मोठ्या गाडीला यांनी कटका काय मारला, असं त्यांची बाचाबाच झाली. आणि ड्रायव्हरनी त्यांना सांगितलं तिथं त्याच्या म्हणण्यानुसार का यांनी मला कट मारला. मी त्यांना बोललो का आपली मोठी गाडी धक्का लागला तर एखाद्या जीवाचं बरं व्हायचं. त्यानंतर सदर घटनेचं हे करताना गाडीमध्ये गॅस वगैरे येत असतात आणि तिथं थोडासा वेगळाच प्रकार घडायला लागला. तो ड्रायव्हर गाडी घाईघाईने ती गाडी घेऊन ब्राह्मणवाड्या चौकात तिथं आला. तो या गावातीलच असल्यामुळे इथं तो जरा थोडासा निर्भीड झाला आणि इथं त्यांची बाचाबाच झाली. बाचाबाच काय प्रकार झाला म्हणजे तो ड्रायव्हरच उत्तर सांगू शकतो. प्रकार काय आहे, थांबवायचा का प्रयत्न केला, कट मारण्याचा का प्रयत्न केला हे त्यांनाच माहिती. बाकीची घटना कोणती घडली नाही म्हणून आपण बिनबुडाचं काही आरोप करणे किंवा हे बोलणं आपलं उचित नाही, कारण मी एक जबाबदार व्यक्ती या गावातील आहे. आणि त्यानंतर इथं चौकात आल्यानंतर त्यांनी त्याला गाठवल्यानंतर त्या ड्रायव्हरला मारहाण त्यांच्याकडून झाली आणि काहीतरी त्यांच्या बाचाबाची, तोही गावातील असल्यामुळे काहीतरी बाचाबाची इथं या ठिकाणी झाली असेल. तसे काही ग्रामस्थ इथं होते, त्या ग्रामस्थांकडून देखील ह्या घटनेची माहिती रात्रीची मिळेल. त्यावेळेस मी तर काय प्रत्यक्षात इथं नव्हतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस 9-9:30च्या दरम्यान हे 5-25 जणांचं टोळकं, हे कोण काय आहेत हे मला कुठल्याही प्रकारची माहिती आहे नाही, किंवा ते कोणत्या जाती धर्माचे आहे हे सुद्धा माहीत होण्याचं मला तरी काही कारण नाही. तिथं आतमध्ये त्यांची शिवीगाळ ड्रायव्हरला चालू होती. त्या ड्रायव्हरला तो गाडी भरण्यासाठी निघाला असताना त्यानंतर मी गावचा एक प्रमुख व्यक्ती म्हणून त्यावेळेस काही जणांनी मला सांगितलं का आतमध्ये गोडाऊनच्या तिकडं आतमध्ये भांडणं चालू आहेत आणि ड्रायव्हरला त्यातील शिवीगाळ चालू आहे. मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर मी समजूतदारपणाची भूमिका घेतली व ड्रायव्हरलाच बोललो, रोज रस्त्याने जायचं असतं, असे वादविवाद चांगले नाही. असं बोलत असताना त्या मुलांना देखील समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही बाळांनो इथून या ठिकाणावरून निघून जा, झालेली गोष्ट झाली असं, आता झालेलं गेलेलं सोडून द्या आणि तुम्ही या ठिकाणावरून जा. परंतु ते उर्मटपणाने सर्व लहान, काही 16, 17, 18, 20, 22 म्हणजे बऱ्याच वयोगटातली ती मुलं होती, 20-22 वर्षाची, आरेरावीनी शिवीगाळ देऊन त्यांचं ड्रायव्हरला खाली उतर, तुला मारतो, झोडतो, गाडी फोडतो, अशा पद्धतीची वक्तव्य चालू होती. त्यानंतर मला एक जणांनी माहिती दिली की रात्रीच असा प्रकार या ठिकाणी चौकामध्ये झालेला आहे. त्या ड्रायव्हरला देखील यांनी खूप बेदम मारहाण केलेली आहे. त्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की जरी तुमचं कुठं काही झालं असेल तर तुम्ही त्याला मारलेलं आहे, काय झालं असेल, गोष्ट सोडून द्या आणि तुम्ही इथून निघून जा. त्यानंतर ते काय ऐकानी म्हणून थोडंसं, मी इथला प्रमुख असल्यामुळं कोणतीही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये किंवा काही दुष्कृत्य या ठिकाणी घडू नये म्हणून मी त्यांना इथून काढून देण्यासाठी थोडासा दाटीने म्हणजे तुम्ही इथून निघून जा, तुम्ही घोळक्याने येऊन मारामारी करता का, अशा वगैरेची वक्तव्य मी काही केलेली आहे. आणि तसं त्याबाबत जर आम्ही खोटं बोलत असेल तर तिथं डॉक्टर वाळूंज ज्यांचा दवाखाना आहे त्या CCTVमधले फुटेज देखील आमच्याकडे देखील उपलब्ध आहे. त्यांच्याकडून देखील तुम्हाला हे फुटेज प्राप्त होतील, कारण त्या फुटेजमध्ये स्पष्टपणे आम्ही त्यांच्याबरोबर काय बोललो, आम्ही काय समजून सांगत होतो, आम्ही कधी आलो, ते कधी आले,
पिक्चर स्टाईलमध्ये कसे आले सगळ्या गोष्टी आपल्याला त्या व्हिडिओ आपला याच्यामध्ये सगळं पाहायला मिळेल. त्यांनी एक व्हिडिओ आता दाखवलेला आहे सामाजिक माध्यमातून, त्याच्यामध्ये काय ग्रामस्थ त्यांना मारहाण करताना दिसत आहे. साहेब त्यानंतर मी तेच सांगतो, त्यानंतर त्यांनी जे सांगितलं की ते इथून निघाल्यानंतर मी काढून दिल्यानंतर पुढं एका टपरीच्या पुढं जाऊन उभे राहिले. ते आमची गावातून जाण्याची वाट पाहत होते आणि त्यांना पुन्हा मुलाबरोबर मारामारी करायची होती. कारण काही इथं गावातील स्थानिकांनी मला ही सुद्धा माहिती दिली की रात्रीचं ते त्यांचं घरसुद्धा शोधत होते, त्यांना ते घर सापडलं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी ते इथं आलेले होते. आणि म्हणून ही माहिती कळाल्यानंतर आम्ही 2-3 जण सदस्य होते माझ्याबरोबर, शिवाजी आरोटे, रवी हांडे, अजून काही ग्रामस्थ, आम्ही तिथं जाऊन त्यांना काढून देण्याचा प्रयत्न केला असता नंतर मीच सांगितलं की तुम्हाला जायचं नसेल तर मी चावीला हात लावला, तुमची गाडी थांबवतो इथं आणि तुम्हाला पोलीस स्टेशनला ही सदर माहिती देतो. तर असं करत असताना त्यांनी माझ्या अंगाला झटापट करण्यास सुरुवात केली. मग नंतर त्यांना ढकलून देऊन आम्ही त्यांना सर्वांनी तिथून त्या ठिकाणावरून काढून दिलं. ही वस्तुस्थितीचीच एवढीच घटना आहे. त्यानंतर कोणतंही कुठं मारामारी असं काही त्या दिवशी झालेलं नाही. परंतु सदर गोष्टीचा त्यांना राग येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी, आता हा घटनाक्रम तुम्ही विचारला त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे साहेब. या ठिकाणी सकाळी 9 वाजता माझ्या घरामध्ये 9-9:30 वाजता काही ग्रामस्थ येऊन त्यांच्या कामासाठी बसलेले होते. त्यात ते आरोटे कंपनी होती, ते सुद्धा तुम्हाला सांगतील. तिथं मला 9-9:30च्या दरम्यान एक फोन आला अज्ञात व्यक्तीचा. त्याच्या हा तो ड्रायव्हर आहे साहेब, याच्याकडे पहा आपण ड्रायव्हर तुम्हाला सांगतो. त्यानंतर मला त्यांनी बोलवलं का सरपंच तुम्ही कुठे आहेत, आमचं तुमच्याकडे काम आहे म्हटल्यावर ठीक आहे म्हटलं, मी गावात येणारच आहे, मला अकोल्याला जायचं आहे पण तुमचं काम आहे त्याच्यामुळं मी येतो. मी प्रशासकीय कामासाठी गावात पाणी टंचाई आहे त्याच्यामुळं त्या पाणी टंचाईचे ठराव घेऊन त्याच दिवशी मला पोच करायचे होते, कारण भीषण पाणी टंचाईला गाव सामोरं जात आहे. त्या कामासाठी निघालेलो होतो, परंतु यांचं काम असल्यामुळं मी इथं गावात आलो. आणि गावात आल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल इथं गाडी लावायचा प्रयत्न केला. इथं गाडी लावता नाही आली, तर इथं आपल्या ह्या स्पॉटला इथं गाडी लावत असताना गाडी लावली. मी दरवाजाच्या खाली उतरलो. सदर जी महिला होती ती महिला त्यांच्याबरोबर जी आलेली होती, मी त्या महिलेला ओळखत देखील नाही. त्यांनी आल्यानंतर डायरेक्ट माझी गच्ची धरून मारहाण करण्यास सुरुवात केली आणि शिव्या देऊन ती महिला ओरडू लागली. 5-6 जण तिच्याबरोबरचे ते बोलवले गेले. त्यांनी माझ्यावर अंगावर उड्या मारण्याचा, लाथा मारण्याचा प्रयत्न केला. आणि साहेब ही गोष्ट मी खोटं बोलत नाही, ही सदर गोष्टीचा देखील या ठिकाणी CCTV फुटेज अगदी डिपार्टमेंट पोलिसांना देखील प्राप्त झालेला आहे. तो CCTV फुटेज मी सुद्धा आपल्याला सगळ्यांना देतो, कारण प्रसार माध्यमांसमोर जो CCTV फुटेज आलेला आहे तो अर्धवट क्रॉप केलेला आहे, त्याची सुरुवात दाखवलेली गेलेली नाही आहे. आणि त्यानंतर ती मारहाण केल्यानंतर मी ह्या गावचा आद्य नागरिक आहे. कोणत्याही गावात जाऊन कोणत्याही आद्य नागरिकाला, तो गरीब असो श्रीमंत करत असेल तर त्या ग्रामस्थांनी काय करावा हा एक मोठा साहेब आपल्या माध्यमातूनच मी तुम्हाला प्रश्न विचारतो की काय त्यांची रिॲक्शन काय असली पाहिजे. त्या ग्रामस्थांनी लेडीज असल्यामुळे सोडवण्याचा प्रयत्न केला. ती लेडीज 4-4, 5-5, 6-6 माणसांना या ठिकाणी आवरत नव्हते. ही अक्का या ठिकाणी या केळीच्या दुकानावरच आलेली असताना तिच्या शेजारी घटना घडली. तिने ते पाहिल्यानंतर त्या लेडीजला हात घालण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून सोडा, ते सुद्धा खरं सांगतील कारण ही घटना इतकी दुर्दैवी होती की एका गावात जाऊन, आता ते माझ्या गावचे देखील नाही, ते पिंपळदरीचे आहे, दुसऱ्या वस्तीचे आहे. मी त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली नाही, मी त्याला काही मला माहितीही नाही आणि घटना व्यतिरिक्त दुसरी कोणती घडलेली नाही. आणि सदर घटना पाहिला असताना ग्रामस्थ जमा झाले, सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर पोलीस पाटील देखील 1 ते 2 मिनिटात या ठिकाणी शिवाजी हांडे आले. त्यांनी कोणतीही दुर्घटना घडू नाही म्हणून, ती महिला आवरत नव्हती म्हणून त्या सर्वांना जास्त प्रकरण वाढू नये म्हणून इथून या CCTV फुटेजमध्ये देखील त्यांना ढकलत आम्ही स्वतः काही दुष्कृत्य होऊ नये ढकलत त्यांना ग्रामपंचायतमध्ये, त्यांनी इथं दुसरं कोणतं थांबवायला ऑफिस नाही म्हणून पाटलांनी तिथं पाचारण केलं. आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो. उलट घेऊन जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वाढणार नाही याचंच भान आम्ही ठेवून पोलिसांना पाचारण केलं. आम्ही जर दुष्कृत्य करणार होतो तर आम्ही पोलिसांना पाचारण केलंच नसतं. आम्ही पोलिसांना सदर गोष्टीची माहिती दिली. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वरती नेलं आणि दरवाजाची कडी लावून आतमध्ये देखील जबरदस्ती केली. दरवाजाची कडी लावून मारण्याचा प्रश्नच येत नाही. ते ग्रामपंचायतचं ऑफिस आहे. उलट ऑफिसमध्ये गर्दी झाल्यानंतर त्यांना आतल्या केबिनमध्ये बसवण्यात आलं. तसे ते पोलिस देखील तुम्हाला सांगतील का आल्यानंतर त्यांना बसवलं कुठं होतं. आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. काळ सोकावू नये, ह्या गोष्टीचं पुनरावृत्ती होऊ नये आणि एखादी महिला एखाद्या जर व्यक्तीच्या पुरुषावर हात घालत असेल तर आम्ही दुसऱ्या येणाऱ्या काळात येणाऱ्या घटनांना घाबरलो आणि म्हणून ज्या सदर घटना आहे ते गुन्हे आम्ही साहेबांना सांगितले आणि तसे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले. या व्यतिरिक्त कुठलंही आमच्याकडून चूक झालेली नाही.
जातीवाचक उल्लेख केला तुम्ही त्यांना. आम्ही जातीवाचक उल्लेख करण्याचा प्रश्नच येत नाही साहेब. ते कोण आहेत काय आहेत हेच मला जर तुम्ही व्हिडिओ पहा, जर आल्यानंतर एका सेकंदात गाडीत खाली उतरायच्या अगोदर त्यांनी मला धरले, ते कोण आहे हेच मला कळलं नाही. आणि जातीवाचक उल्लेख करण्याचा प्रश्नच नाही साहेब. अहो साहेब, मी जातीवाचक असतो तर ह्या ब्राह्मणवाडा गावामध्ये ही TSPचं गाव आहे. TSPच्या गावामध्ये 50%हून अधिक आरक्षण हे TSPमध्ये आहे आणि मी त्या सगळ्यांना सामावून घेऊन मी उपसरपंच ह्या पदावर काम करतोय. आणि विशेष म्हणजे मी व्यवसाय करतोय. त्या व्यवसायामध्ये माझ्याकडं सर्व समाजाची नवे तर 12 बलुतेदार, मी काही कोणत्या समाजाचं नाव घेणार नाही, झालेल्या घटनेच्या सगळे समाज, मग त्या सगळ्या समाजाची माणसं आजही माझ्याकडे ते कामाला आहेत. मग ते सर्व समाजाचे आहेत, आजही ते माझ्याकडे काम करतात. आणि जातीवाचक असतो तर मी एका ताटात कोणाच्या जेवलो नसतो. ही वस्तुस्थिती तुम्हाला गाव देखील सांगेल, कारण ह्या वस्तुस्थितीत चेंज नाही आहे. झालेली घटना एवढीच आहे, बाकीची कोणतीही घटना झालेली नाही. आणि ह्या घटनेची पुनरावृत्ती आज जी आपण आंदोलनात पाहता ही 15 दिवसांनी झालेली आहे साहेब. म्हणजे तुम्ही तिथं म्हणजे होतात जेव्हा घटना घडली, नेमकी काय घटना झाली तिथं? मी अचानक माझ्या कामाच्या निमित्ताने मी खाली आल्याच्या नंतर इथे 4-5 मीटर उभी होती. ही महिला जशी आली ना, तिच्याबरोबर ते 5 मुलं होती. आणि जशी ती आली ना तशी तिच्या हातात बोट होता, ती हल्ला करीत होती सरपंच. आता सरपंच हल्ला होतोय म्हटल्याच्यानंतर एक बाई तिला सरपंचाला मारते, बाहेर गावची बाई, गावची पण नाही, ती येऊन हल्ला करते. ठीक होतं, तिचं काय म्हणणं असं तिने 4 माणसं जमून त्याच्यामध्ये न्याय घ्यायचा, त्याच्यासाठी तिला आम्ही ग्रामपंचायतीत नेलं. आणि तिची काय समस्या या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत हे स्वतंत्र न्यायालय असतं. इथं हे कृती मारामारीची नसते, ही जागा स्वतंत्र न्यायालयाची. आणि तो न्याय करण्यासाठी आम्ही तिला वरती केली. इथं ज्यावेळेस ती हल्ला करीत होती तिला सोडवण्याचा प्रयत्न केला. बाई आवरा ना आम्हाला. शेवटी ते 5-6 पोरांसाठी, शेवटी गावची लोक काय माझ्या पाण्याच्या 5-6 पोरांसाठी धावले. गावातल्या लोकांनी काय तिला हल्ला करण्याचा प्रयत्न करून दिला नाही. एक महिला होती, महिलाचं रक्षण करणं हे माझंही कर्तव्य आहे. आणि मी एक महिला सामाजिक कार्यकर्ता असताना मी तिचं रक्षण करायला गेले. याला सोडवण्याचा प्रयत्न केला, तिला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या उपर ती बाई काय आम्हाला आवरा ना. काय घेऊन आले होते हल्ला करायला? बोट होता तिच्या हातात. हा, गाडीतून उतरत असताना हल्ला करायला? हो, आणि तशीच डायरेक्ट हल्ला करायला लागली. आणि मी उलट त्या याच्यामध्ये त्या लोकांमध्ये मी खाली पडले. उलट मलाच लोकांनी विचारले त्याच्यावर वरती घ्या म्हटलं. वरती काय असं तिच्या समस्या मांडू. तिथं गेल्याच्या नंतर ती पोरं परत मारामारी करायला लागली गावच्या लोकांबरोबर. आणि मारामारी करीत असताना तिला समजायचा प्रयत्न मी केला. मला ती उलटा पालटी 2-3 शब्द बोलली. म्हटलं बाई असं काही करू नको, उलट तुझा मार वाचावा, तुझं संरक्षण व्हावा. एक मी महिला असताना तुझ्यासाठी मी धावून आली, तू असं करते ही तुझी गलती आहे. म्हटलं काय असं ते तू समोर मान, काय असं ते आपण हे स्वतंत्र न्यायालय आपलं जसं कोर्ट आहे तसं ग्रामपंचायत न्यायालय. ती बाई कसली ऐकाना, ती पोरं ऐकाना, ती पोरं हल्ला करायला लागली ह्या मुलांना आमच्या गावच्या. मग आता पोरं शेवटी पब्लिक आवरणार नाही. मग पब्लिकच शेवटी त्यांच्यावरती धावलं. तरी तिचं रक्षण व्हावं. पाटलाला मी सूचना केली, काय होईल ते कायदेशीर करा, पण तिला मारू नका आणि मुलांना मारू नका. मुलं काही लांबचे नव्हते, वांगदरीमध्येच मुलं होती. येण्या जाण्यात ते पाहण्याचं पण होते, आमच्या लक्षात पण होते. पण त्याच्यामुळे म्हटलं हल्ला करू नका, आपली पोरं आहेत. आणि जातीय शिव्या देण्याचा हा विषय नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. एकजुटीने आम्ही गावात वागतोय सगळी. इथं जातीचा विषयच काय येतो. हा काही खोटा आरोप करीत असला ही आम्ही सहन करू शकणार नाही. लागाच्या हे मुक्ताईचं मंदिर आहे, लागाच्या घटात त्यांनी साईड मागितली मला. साईड काही तुमच्याकडे कोणती गाडी होती? माझ्याकडे मोठं टेम्पो होता. आणि ती मुलं 2 व्हीलर होती? हो. बरं. तर मी त्यांना साईड दिली, त्यांनी काय मला इंडिकेटर दिली, त्यांनी काही मला जाईनच पुढं. मग मी आपलं म्हटलं चांगलं जातील असतील. पुढं गेल्यावरती त्यांनी मला दाबलं, म्हणजे चांगलं दाबलं. तर मग मी फक्त विचारलं बघ, तर ती मला धराधर करायला लागली. माझ्या गाडीत पेमेंट असते आमच्या गाडीत. मी काय उतरवलं नाही, म्हटलं चला गावात आल्यावर बघू काय. म्हणजे त्यांनी तुमच्या गाडी जी आहे ती थांबवण्याचा हो प्रयत्न केलता. मला तिथंच मारायला लागली होती. ती होते 9 जण, 3 मोटरसायकल होत्या, 9-10 जण असते ते. तर मी त्या गाडी हे जे मध्ये मुलं ती पण होती का? मध्ये आडनाव नाही सांगता ठीक आहे, हरकत नाही. आरतीमध्ये ते नाही सांगता यायचं. तर मग मला ती तिथंच मारायला लागली होती. पण मी काय गाडीत उतरणार म्हटलं, गाडीत उतरावं तर हे मला जाम करतील ना. 9-10 जण होते. मग मी काय गाडी त्यांना म्हटलं गावात चला ना काय बघू. गावात आल्यानंतर त्यांनी माझ्यावर ती काय मला ऐकलीच नाही, मला मारलं त्यांनी. माझी त्यांना एखादी झापड लागली असेल की आता ते 9 जण कशी काय ऐकणार ना मला एकट्याला. एवढं झालं. मग त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी इथं काय कोण स्थानिक लोक होती, मिटलं. मी आपल्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी मी इथं गाडी पुसत असताना ती परत आली. 9-10 जास्त आली, 9-10 जण नाही, 20-25 जण होते.
मग मला इथं परत म्हणायला लागले गाडीच्या खाली होतं. मग मी म्हटलं मी काय उतरणार नाही म्हटलं. मग म्हटलं झाले सरपंच साहेब आले. म्हटले काय झालं? ते म्हटलं काय नाही साहेब असंच झाले. मग ते म्हटले याला मला मारलं त्यांनी ना. म्हटले चुकी झाली, तुमचं चुकलं त्याचं चुकलं, मिटलं. तिथं मिटला होता विषय सगळा, त्याच्यात काही विषय संपला. त्याच्यानंतर मग काय एवढं. ठीक आहे, हरकत नाही. सरपंच साहेब, आपण दोन्ही बाजू समजून घेतल्या. तुमचं काय आव्हान आहे? आता तुम्हाला वाटतं की जरा खोटा गुन्हा दाखल होतोय, तुमचं काय आव्हान आहे? साहेब, आव्हान माझं सर्व समाजासाठी आहे. पहिली गोष्ट, हा जातीवाचक प्रश्न 100% नाही. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर काळ सोकावला नाही पाहिजे साहेब. गंमत अशी आहे की गुन्हा करून देखील आम्ही कुठंतरी काम करतो म्हणून समाजात व एखाद्या पक्षात काम करतो म्हणून त्या ठिकाणी आमच्यावर आरोप करायचे किंवा त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची कुठंतरी पाठराखण करावा म्हणून समाजाला त्यांनी आवाहन केलं. परंतु माझी समाजाला देखील, सर्वच समाजाला, सर्व आदिवासी बांधवांना, मी बी आदिवासी बांधवांबरोबरच लहानचा मोठा झालेला आहे, त्यांच्यामध्येच वावरतो. हेच माझ्याकडे 30 ते 40 माणसं, सर्व समाजाचे, आदिवासी समाजामध्ये सर्वच समाजाची माणसं माझ्याकडे कामाला आहे. परंतु आपण सर्वांनी सत्य जाणून घेतलं पाहिजे. आमची जर चूक असेल तर निश्चित आम्हाला काही शासन असेल ते करायला हवं. परंतु आमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक नाही. परंतु अशा प्रकारच्या चुकी झाकण्यासाठी ॲट्रॉसिटी असेल, आपण पाहिले ॲट्रॉसिटीची मागणी केली, बाकीच्या कोणत्याही मागण्या केल्या, आमच्या व्यवसायाच्या मागण्या केल्या, व्यवसायाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तिथं सांगण्याचा प्रयत्न केला. आता योगायोगाने सरपंच बाहेर आहे, मी उपसरपंच आहे. उपसरपंच काही ग्रामपंचायतचा कारभार करत नाही. उपसरपंच हे नामदारी पद आहे का सरपंचांना कारभार करून दिला जात नाही. सरपंच आमचे ग्रॅज्युएट आहेत, ते इतरही स्पर्धा परीक्षांच्या या ठिकाणी तयारी करत असतात आणि एवढा सुशिक्षित सरपंच आम्ही सर्वांनी मिळून या गावाला दिलेला आहे. आणि संपूर्ण गाव सांगल की आम्ही त्यांच्यावर कुठलाही दबाव टाकला नाही टाकला किंवा ते या ठिकाणी आज उद्या उपस्थित होतील किंवा त्याचं या ठिकाणी आपल्याला ते सांगतील का त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे की काय. आणि पाठीमागं देखील काही गोष्टींचं त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये ऐकलं की काही अनुचित प्रकार ते मारहाणीचे केलेले आहेत. ते आमचे मित्र आहेत, त्या आम्ही बरोबरच काम करतो, त्याविषयी ते आमचे शिवाजीराव मित्र बोलतीलच आपल्याबरोबर. परंतु असल्या कुठल्याही प्रकारच्या घटनांचा काही संबंध नसताना या ठिकाणी ओढून केवळ आज आम्ही इथं मराठी आहोत म्हणून आता कुठंतरी यांच्यावर काहीतरी हे दाखल करायचं म्हणून आता हे कोणते प्रयत्न चालू आहेत. मी काय त्याला तर नाव देणार नाही. परंतु आज जर अशा प्रकारचे गुन्हे आमच्यावर दाखल झाले तर निश्चित एक मराठ्याचा मुलगा असल्यामुळं हा गुन्हा माझ्यावर दाखल होत आहे याचीच खेद वाटतो. परंतु निश्चितच अशा प्रकारे जे घटना घडू राहिल्यात या निश्चितच निंदनीय आहेत. म्हणून मी आपल्या माध्यमातून अकोले तालुक्याला असो सगळीकडेच असो अशा प्रकारचे गुन्हे जर खोट्या पद्धतीचे दाखल झाले तर कुणाला बाहेर पडणंही मुश्किल होईल आणि याच्यात मोठ्या प्रकारे समाजात तेढ निर्माण होईल. म्हणून माझ्या सर्वच समाजांना या ज्या घटनेचा आहे या घटनेचे अर्धवट व्हिडिओ न बघता, क्रॉप केलेले व्हिडिओ न बघता पूर्ण सत्यता या व्हिडिओच्या मार्फतच, हे माणूस एक वेळेस मी खोटं बोलू शकन, आज तुम्ही मला विचारता मी माझी कदाचित मांडताना दिसल, परंतु जे CCTV फुटेज आहेत ते कधीच बदलणार नाही. ती वस्तुस्थितीच दाखवणारे यंत्रणा आहे. म्हणून ह्या सर्व यंत्रणेची आपण माहिती घ्यावा आणि स्टार्ट टू एंड ह्या यंत्रणेची माहिती घ्यावा एवढीच मी आपल्याच्या माध्यमातून विनंती करतो. यांच्याबरोबर नमस्कार, मी शिवाजी आरोटे, ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतचा सदस्य आहे. तर आज अकोल्यामध्ये एक मोर्चा आमच्या ब्राह्मणवाड्याच्या सरपंचांच्या विरोधात, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी किंवा काय असेल मला माहीत नाही, कोणता तरी गुन्हा दाखल करण्यासाठी एक मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चामध्ये मला वाटते संबंधित व्यक्तींनी सांगितलं की ब्राह्मणवाड्याचे उपसरपंच ब्राह्मणवाड्याच्या सरपंचांना कारभार करू देत नाही, ते स्वतःच कारभार करतात. तर मी ग्रामपंचायतचा सदस्य या नात्याने सांगतो की आमच्या ग्रामपंचायतमध्ये असा कुठलाही प्रकार नाही. आमच्या संपूर्ण अधिकार हे सरपंचांनाच आहे, उपसरपंच आहे, आम्ही सर्व सदस्य आहोत. तर असा कोणताही प्रकार तिथं नाही आहे. आणि अजून एक आरोप लावण्यात आला की त्यांच्यावर मला वाटते कसल्या तरी केसेस टाकलेल्या वाळूच्या वगैरे. तर आमच्या इकडं वाळू आणि वाळूच्या धंद्याचा संबंधच नाही. ब्राह्मणवाड्यात इथं कोणत्याही प्रकारचा धंदा केला जात नाही. त्यांना कोणी खोट्या माहित्या पुरवल्यात याची त्यांनी खरोखर शहानिशा करून घ्यावा आणि मग ते आरोप त्यांनी करावे. आणि अजून एक कोणता तरी आरोप त्यांनी अजून एक आरोप लावला की ब्राह्मणवाड्यामध्ये एका संबंधित इस्माला वाघमारे आडनावाच्या
गावामध्ये उघडं करून सरपंचाने आणलं. ही घटना घडून मला वाटतं 15 ते 20 वर्ष झाले आणि 20 वर्षापूर्वी हे सरपंचही नव्हते आणि त्या काळामध्ये ही घटना झाली. त्यांनी जो आरोप लावला त्यांनी खरोखर त्याची शहानिशा करावी. ती घटना कोणती होती, त्या कोणत्या घटनेमध्ये ती मारहाण झाली होती आणि हे त्यावेळेस कुठं होते याचं खरं तर त्यांनी बघावं आणि मग ते आरोप लावावे असं माझं सांगणं आहे. आणि आत्ता जो मोर्चा तिथं झाला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जातीवाचक कोणताही प्रकार झालेला नाही. कारण आम्ही स्वतः सगळेजण इथं त्यावेळेस हजर होतो. जातीवाचक होण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ती मुलं कोणत्या समाजाची ती बाई होती, त्या बाईला कुणीही इथं गावामध्ये आमच्या कधी अगोदर बघितलेलं नव्हतं. त्यामुळे जातीवाचकचा काही प्रश्नच आलेला नव्हता. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.